या सो दिस इज आवर किचन. का बरं किचन मध्ये मी सुरुवात करतो आहे बिकॉज अर्ध्याच्या वर गोष्टी या घरामध्ये किचन मधून सुरू होतात आणि या वेळेचा एपिसोड पण किचन पासूनच सुरुवात झाला. कौन कहता है कि रोटी कपड़ा और मकान इज नेसेसरी. यहाँ पे रोटी लफड़ा इन द मकान इज नेसेसरी. बिग बॉस डायसेक्शन विथ राज. लेट्स गो. बिग बॉसच्या घरामध्ये काही लोक एकदम खतरनाक असतात, जे उगाच्या उगाच रिश्ते बनवायला जातात. हे काहीतरी असे नाही नाही इच्छा तुला हा, आणि मग त्याच्यानंतर जर कोणी तुम्हाला नॉमिनेट केलं तर मग त्यांच्या डोळ्यातून गळागळा अश्रू येतात. याच्यामध्ये मी एका गँगला पूर्ण मार्क देईन. दॅट इज टोळी. विशाल, रुचिता, अनुश्री, कितीही काही असेल तरी ते एकमेकांना नॉमिनेट करत नाहीत बिकॉज वो यहाँ से नहीं यहाँ से खेळते है बाय. बाकीच्या लोकांनी एकमेकांची रिश्ते भाऊ बहीण बनवण्याच्या नादात एकमेकांना ठासून दिली आणि नॉमिनेट करून टाकलं. सो दॅट वॉज प्रिटी इडिओटिक. काही जोड्या होत्या ज्या तुम्हाला कळल्या असतीलच इथे बघितल्या नंतर. ज्या लोकांना बिग बॉस हा उगाचच्या उगाच आहे ना कटकटींचा शो वाटतो, माइंडलेस लोकांचा शो वाटतो, आय डिसअग्री. तुम्हाला स्वतःवरून स्वर्ग कसा गाठता येईल, तुम्ही केरोसिन प्यायल्यानंतर आग आणि पर्यायाने ज्वालामुखी कशी उद्रेक करू शकता, पेटवू शकता, याचे सगळे धडे मिळतात त्याच्यावरून. सो लोकांना कळलं पाहिजे आहे ना. एका छोट्या गोष्टीवरून भयंकर भांडण झालं. कोणीतरी आहे ना राशन लपवलं होतं. इट वॉज राकेश बापट आणि तन्वी. सो द सिच्युएशन कुड हॅव बीन डिझॉल्व्ड बाय जस्ट सेइंग सॉरी की झालं बुवा, काय करायचे करून घ्या, है ना, 2 मार्गाने. पण जो काय आकांतांडव झाला आणि टोळीला तर एक कारणच मिळालं की यांना बघा आम्ही करतो तर मग तो लफडा असतो का, तुम्ही केलेलं प्रेम असतं का वगैरे वगैरे. त्यांनी ते केलं, ठीक आहे, ऑब्व्हियस होतं. तन्वीने जे काय तिच्या बालपणीचे ट्रॉमा काढून रडायला सुरुवात केली आणि सगळ्यात एक मोठी चूक केली. चला, तिचा आकांतांडव तिच्या ट्रॉम्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही, दॅट्स हर पर्सनल चॉईस. बट जे बिग बॉसला तिने सांगितलं ना की मला बाहेर काढा, दरवाजा उघडून द्या, ह्या गोष्टी आहेत ना तुमच्या फॅन्सच्या समोर आणि जनरल प्रेक्षकांच्या समोर चुकीच्या रिफ्लेक्ट होतात. कुठले दुनियाभरचे ट्रॉमा घेऊन आलेले असतात यार, आय डोंट अंडरस्टँड. आणि आफ्टर अर्धा एपिसोड चोरी कोणी केली हे बघितल्यानंतर आणि अर्धा एपिसोड एकमेकांवर आसूड ओढत नॉमिनेट करण्यामध्ये गेल्यानंतर एक इंटरेस्टिंग टास्कला सुरुवात झालेली आहे. लेट्स सी हाऊ इट गोज. कारण की लोकांना आता एका पट्ट्यामध्ये बांधलेलं आहे आणि तसंच त्यांना फिरावं लागणार आहे आणि जोड्या पण एकदम इंटरेस्टिंग लावलेल्या आहेत त्यांनी. सो या आठवड्यामध्ये हे बघायला मजा येणार आहे की इथून कशा पद्धतीने भांडणं होतात किंवा लोक इमेज सुधारण्याच्या नावाखाली जरा बरे खेळण्याचा प्रयत्न करतात की नाही. बट ज्या प्रकारचे हे लोक आहेत आणि ज्या प्रकारचं हे घर आहे, ही अपेक्षा थोडीशी कमीच आहे मला. जेवढी कमी अपेक्षा असेल तितकीच मजा जास्त येईल. दॅट्स फॉर शुअर. टिल दॅट टाइम, ciao.